Large heaps of garbage have suffered along the roadside near the Dhargar two-pillar area, a locality that was recently beautified at a cost of several crores of rupees. The alarming sight has sparked public concern as unchecked waste dumping not only undermines the purpose of beautification project but also poses environmental and health risks, highlighting gaps in maintenance and civic accountability. नमस्कार. सध्या मी धारगळ दोन खांब परिसरात आहोत आणि या परिसरात आमचे तत्कालीन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत गोवा पर्यटन महामंडळच्या निधीमधून या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ घालून सुशोभीकरण करत असताना करोडो रुपये खर्च करण्यात आले होते. परंतु त्यानंतर या सुशोभीकरणाच्या दुरुस्तीकडे किंवा त्याची देखरेख ठेवण्यासाठी कोणीही प्रयत्न केलेले नाही. आज या ठिकाणी झाडे झुडपे वाढलेली आहेत, शिवाय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा फेकण्याचाही प्रकार नजरेस पडत आहे. स्थानिक पंचायती वेळोवेळी सूचना करतात, सरकारही कचरा स्वच्छ करण्यासाठी योजनेअंतर्गत पंचायतींना निधी पुरवत असतो, परंतु काही जे बिगर गोमंतकीय म्हणा भाडेपट्टीवर राहतात ते या ठिकाणी कचरा आणून फेकतात, अशा स्थानिकांच्या तक्रारी आहेत. याकडे स्थानिक पंचायतीने पुढाकार घेऊन जे कोण रस्त्याच्या बाजूला कचरा फेकतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. हल्लीच आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवा असे आवाहन केलेले आहे. परंतु दुसऱ्या बाजूने काही रस्त्याच्या ठिकाणी म्हणा, अंतर्गत रस्त्याच्या बाजूला आणि ज्या भागात सुशोभीकरण करून सरकारने करोडो रुपये खर्च केले त्या परिसरात अशा कचऱ्याच्या राशी दिसून येतात. त्यावर आता सरकार कशा प्रकारची कारवाई करतात याकडे लोकांचे लक्ष लागून आहे. सरकारने त्वरित या परिसरात करोडो रुपये खर्च करून या परिसराचे सुशोभीकरण केले. त्या जनतेच्या पैशांचा कसा दुरुपयोग झाल्याचं हे चित्र दिसून येते. यावर आता सरकार कोणती भूमिका घेतात याकडे लोकांचे लक्ष लागून आहे. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.